छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात भ्रष्टाचार सुरू आहे का, अशी आता शंका आहे। विकास आराखड्यात भ्रष्टाचार झाला हा आरोप थेट आमदार संजय केणेकर यांनीच केलाय। विकासाच्या नावाखाली पुरातन श्रद्धास्थानं बाधित दाखवण्यात आली। सदोष आराखड्याला स्थगिती देऊन तो रद्द करावा अशी मागणी आता संजय केणेकरांनी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप संजय केणेकरांकडून केला जातोय। 5/4/23 रोजी पुरवण्यात आलेल्या बेस मॅपची तुलना आता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास योजना नकाशाशी केली असता तो प्रारूप विकास नकाशाशी अजिबात जुळत नसून त्यामध्ये गंभीर चुका दिसून येत आहे। बेस मॅप महसूल गाव नकाशाप्रमाणे तपासले असता बेस मॅप मधील नकाशातील अनेक गट क्रमांक सर्वे क्रमांक चुकीचे नमूद केलेले आहे। तसेच शहर भूमापन क्रमांक देखील नमूद केलेले नाहीत। महसूल अभिलेखाप्रमाणे असलेले जलप्रवाह नाले दर्शवण्यात आलेले नाहीत। जे दाखवले ते महसूल गाव नकाशाशी जुळत नाही। पुढे असं म्हटलंय सभापती महोदय, सबब नियुक्ती अधिकारी यांनी दिनांक 7/3/24 रोजी प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास योजनेचा नकाशा हा 5/4/23च्या प्रमाणे प्रमाणित केलेल्या बेस मॅप अजिबात जुळत नसल्याने तो पूर्णतः सदोष आहे हे मंत्र्यांनाही लिहून दिलं। आणि त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न असा आहे, हा सदोष विकास आराखडा रद्द करणार आहात का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।